वारणा न्यूज मराठी, त्यास विश्वासार्ह बातमीचा। उचगावमध्ये पोलीस चौकी उभारण्याची मागणी। वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन। करवीर तालुक्यातील उचगाव, सरनोबतवाडी, मुळशिंगी, मणेरमाळ व परिसरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी उंचगाव येथे स्वतंत्र पोलीस चौकी स्थापन करावी, या मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल IPS यांना देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की उचगाव हे करवीर तालुक्यातील सर्वात मोठ्या गावांपैकी एक असून येथील लोकसंख्या सुमारे 60 ते 70 हजार आहे। गावात मोठी बाजारपेठ, मटन मार्केट, भाजी मार्केट तसेच विविध व्यावसायिक व्यवहार होत असल्याने परिसरातील नागरिकांची सतत वर्दळ असते। मात्र गेल्या काही वर्षांत अंमली पदार्थांचा वाढता वापर, चोरी, मारामाऱ्या, लूटमार आणि गंभीर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख व समन्वयक विक्रम चौगुले यांनी सांगितले की उचगाव, सोनवाडी, मुळशिंगी, मणेरमाळ आणि सरनोबतवाडी या परिसरात वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उचगाव येथे पोलीस चौकी उभारणे अत्यावश्यक आहे। तोपर्यंत पोलिसांनी या भागात नियमित गस्त वाढवून नागरिकांना तत्पर सेवा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली। गांधीनगर पोलीस ठाणे या गावांपासून बऱ्याच अंतरावर असल्याने एखादी घटना घडल्यानंतर पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यास विलंब होत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले। अलीकडेच सरनोबतवाडी येथे घडलेल्या महिलेच्या खून प्रकरणाचाही उल्लेख करत पोलिसांच्या आगमनापूर्वी आरोपी पसार झाल्याचा दाखला त्यांनी दिला। ग्रामपंचायत सदस्य विराग करी यांनी मणेरमाळ परिसरात बाहेरून वास्तव्यास आलेल्या नागरिकांची संख्या मोठी असल्याने गुन्हेगारीला पोषक वातावरण निर्माण होत असल्याची बाब मांडत या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली। यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल IPS यांनी निवेदन स्वीकारून या मागणीचा सकारात्मक विचार करून योग्य तो मार्ग काढण्याचे आश्वासन दिले। यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख व समन्वयक विक्रम चौगुले, ग्रामपंचायत सदस्य विराग करी, महेश खांडेकर, अमोल पवार, अमर जाधव, अनिल माळी, गजानन येडूरकर, धनंजय पाटील, सागर पाटील, श्रीकांत पाटील, राम पाटील, दिनेश परमार, वाहतूक सेनेचे जिल्हा समन्वयक दत्ता फराकटे, तालुका प्रमुख सतीश रेडेकर, सुरेश चौहान, अथर्व सूर्यवंशी, गजानन मछले, प्रमोद शिंदे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.